तुम्ही सगळे येऊन जाते, सगळे येऊन जाते तुम्ही बरं एक बातमी दिनांक टाकली नाही शाळा जर आपल्याला सक्षम बनवायची असेल तर सर्वांचे सहकार्य मिळणे अपेक्षित आहे। सर्वांची मते आपण जाणून घ्यायला पाहिजे। साधं उदाहरण सर की शाळेमध्ये जर आपल्याला काहीतरी एक चांगलं काम करायचं आहे, बरोबर, मी एक एकदम चांगली नवीन संकल्पना शाळेमध्येच्या समोर स्टॉप समोर मांडली, बरोबर, चांगली संकल्पना आहे, तरी पण मुख्याध्यापक ती संकल्पना कबूल करतीलच याची शाश्वती आहे का प्रत्येकाला? नाही। पहिला राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्यात कोणत्या वर्षी 68 लागू करण्यात आणि मग त्याच्यानंतर 68 नंतर तेव्हा त्या 68च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावरती महात्मा गांधी वगैरे यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता ना, मूलोद्योगी शिक्षण वगैरे वगैरे अशा संकल्पना त्या याच्यात होत्या। आणि 68 नंतर स्वयं मूल्यमापन अजून सुधारणा करण्यासाठी कशामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि काय होतं नंतर काय कोणत्या घटकात सुधारणा करायची आपल्याला स्वतःचं मूल्यमापन करायसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या अनुषंगानं रावेर तालुक्यातील प्राथमिक विभागाच्या 596 तसेच माध्यमिक विभागाच्या 830 शिक्षकांना आपण दिनांक 11 फेब्रुवारी ते 8 मार्च या 5-5 दिवसाच्या टप्प्यामध्ये या सर्व 100% शिक्षकांचं प्रशिक्षण आपण पूर्ण करून घेतो आहे। या अनुषंगानं माध्यमिक विभागासाठी 18 सुलभ व प्राथमिक विभागासाठी 9 सुलभ अशी यंत्रणा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने केली आहे। त्या अनुषंगानं हा पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 400 शिक्षक उपस्थित झाले आहेत। यामध्ये 215 शिक्षक प्राथमिक विभागातून व माध्यमिक विभागातून उर्वरित शिक्षक आहे। याचं कारण असं आहे की उर्दू विभागाचं एक वेगळं प्रशिक्षण पुढच्या आठवड्यामध्ये लागणार आहे आणि यामधून आपण रावेर तालुक्यातून 50% शिक्षकांना या प्रशिक्षणासाठी बोलवून घेतलं आहे। या प्रशिक्षणामध्ये आपण भौतिक सुविधेसोबतच सर्व शैक्षणिक साहित्य व सगळ्या सुविधा आपण पुरवतो आहे। यामध्ये आपण प्रशिक्षणार्थींना 2 वेळ चहा व वर्किंग लंच देतो आहे। अशा रीतीनं या विवरे येथील मध्यवर्ती ठिकाणी गोगो बेंडाळे माध्यमिक विद्यालय इथे हे प्रशिक्षण सुरू आहे आणि प्रशिक्षण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे। धन्यवाद। धन्यवाद साहेब।